माय माऊली नमस्कार. आज आपण देवपूजा मागील शास्त्र बघूया. अभिवाचनातून देवाची जी पूजा केली जाते त्याला देवाला खुश करणे हा उद्देश असला तरी गंध, अक्षता, फूल, धूप, दीप, उदबत्ती याने पूजा करण्यामागे शास्त्र आहे बरं का. माणसाप्रमाणे देवाचा स्वभाव नसल्याने देवाला खुश करण्याचा प्रश्नच येत नाही. भक्ती मार्गातील सर्व साधन पद्धती भक्तांचा देवाबद्दल भाव निर्माण करतात. शास्त्रोक्त पूजा केल्याने आपले भाव वृद्धी होऊन ईश्वराचे अस्तित्व जाणवते. आपण नित्यपूजेत वापरणारे घटक पूजेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. तर आपण ते काय महत्त्वाचे ते जाणून घेऊया. आपण रोज देवाची स्नान करतोय, तर सर्वप्रथम आपण देवपूजा करताना देवघर स्वच्छ पुसावे. त्यामुळे देवघरातून सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होते. आपण पूजत असलेल्या देवतांच्या मूर्तीत पवित्र लहरी याव्यात. मूर्तीवर चढलेली रजतमाची अपवित्र लहरीची फूट काढून टाकण्यासाठी देवांना नित्यस्नान घालणे आवश्यक आहे. आता आपण बघूया देवांना गंध लावतात ते. चंदन सर्व देवता गंधानुगामी असतात, म्हणजेच गंधाकडे आकर्षित होतात. देवतांनी आपल्या पूजेतील मूर्तीत आकर्षित होऊन राहावे यासाठी देवतांना चंदन लावता, कुंकू लावतात. आता अक्षता काठ ठेवाव्या. न तुटलेले तांदूळ म्हणजे अक्षता. देवांना अक्षता वाहतो. अक्षता वाहिल्यावर देवांची शक्ती त्या अक्षताकडे आकर्षित होते. वाहिलेल्या अक्षतामध्ये त्या देवांचे कंपने निर्माण होतात. गणेश मूर्ती, कलश अथवा कोणत्याही देवतांची मूर्ती ठेवताना मूर्तीखाली तांदूळ ठेवतात, म्हणजेच अक्षता. त्या तांदळात देवांची कंपन शक्ती येते. हे तांदूळ नंतर रोजच्या तांदळात मिक्स करून भात खाल्ल्यास ती शक्ती आपल्यालाही मिळते. म्हणून तांदूळ आपण न टाकता रोजच्या रोज देवपूजा करताना ते तांदूळ घ्यावे व आपण रोज जो भात शिजवतो त्यामध्ये टाकावेत. आता आपण देवाला फुलं वाहतो. विविध रंगाची फुलं असतात. त्या रंगांमध्ये सुद्धा आकर्षक असते. उदाहरणार्थ बघितले तर गणपतीला आपण लाल फूल चढवतो, शंकराला आपण सफेद फूल चढवतो, विष्णूला पिवळा रंग. मात्र फुलांना कुठलेही कोमेजलेले फुलं चढवू नाही बरे का. फुले देवाला कोमजलेले व्हायचे नाहीत. टवटवीत फुलं देवाला वाहिली की आपल्याला प्रसन्नता वाटते. आता आपण देवाला रोज हळदी कुंकू लावतो. तर कुंकू हळदीपासून बनवला जातो. तुम्हाला माहीत आहे, हळद पृष्ठभागाखाली जमिनीच्या खाली वाढते, म्हणजेच पृष्ठभागाखाली निर्माण होते. म्हणून जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतीपेक्षा हळदीत जास्त भूमिलहरी असतात. असे पृथ्वी तत्व असलेली हळद कुंकू वाहिल्याने मूर्तीतील दैवी लहरी जोरात प्रक्षेपित होतात. पृथ्वीवरील अनिष्ट शक्तीचा त्रास होत नाही. पूर्वीच्या काळी स्त्रिया ठसठशीत कुंकू लावत, पुरुषही टिळा लावूनच बाहेर पडत. म्हणून अजूनसुद्धा ग्रामीण भागामध्ये ठसठशीत कुंकूच म्हणजेच पिंजर लावायची पद्धत आहे. आता आपण धूप ओवाळतो. धूप हे सुवासिक वायुरूप द्रव्य. या सुगंधामुळे देवता पूजास्थळी आकर्षित होतात. धूपाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. म्हणून सकाळ संध्याकाळ धूप उदबत्तीचे पूजन केले जाते. आता आपण दीप ओवाळतो. खरी पूजा आत्मज्योतीने करायची असते. आपली साधना अल्प असल्याने ते आपल्याला जमत नाही. म्हणून संकेत रूपाने निरांजनात गाईच्या तुपात वात पेटवून देवांना ओवाळतात. तुपाच्या दिव्यातून निघणाऱ्या लहरी सूक्ष्म असल्याने त्यातील सूक्ष्म अशा देवतांच्या लहरी आकृष्ट करू शकतात. म्हणून वाढदिवसाला निरांजनाने ओवाळायची पद्धत आहे. आपण देवाला आरती ओवाळतो. आरती करताना घंटावर वाद्य वाजवली जातात. त्यामुळे मूर्तीत आलेली देवतांची शक्ती बाहेर प्रक्षेपित व्हायला मदत होते. वाद्य त्याला तालात वाजवले पाहिजे. आरती सुरात म्हणावी, बेसूर नको. बेसूर आरती करणं योग्य नव्हे. म्हणजे वातावरणातील अनिष्ट शक्ती आकृष्ट करणे होय. आरती झाल्यानंतर आपण सगळेजण देवाला नमस्कार करतो. नमस्कार कसा करावा? नमस्कार करताना हाताचे तळवे एकमेकांना जोडली जावे. त्यामुळे एक विशिष्ट मुद्रा तयार होते. या मुद्रेमुळे आपण देवताकडून येणाऱ्या शक्ती लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करू शकतो. आता आरती झाल्यानंतर आपण देवाला नैवेद्य दाखवतो.
प्रत्येक देवतेचा प्रसाद ठरलेला असतो. गणपतीला मोदक, महालक्ष्मीला पुरणपोळी, काही देवतांना खीर, आवडीचे पदार्थ दिल्याने देवतांची शक्ती लहरी नैवेद्यातील प्रसादात येतात. असा प्रसाद खाल्ल्याने आपणासही ती शक्ती मिळते. फार फार वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी देवासंदर्भात प्रत्येक कृती शास्त्रोक्त पद्धतीने ठरवून दिलेली आहे. फक्त स्वधर्माचा अभ्यास करणे असल्याने काही बुद्धिवादी त्यास अंधश्रद्धा म्हणतात. शेवटी कृतीभाव पूर्ण केल्याशिवाय अनुभूती येत नाही. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, अंधश्रद्धा नको. आता आपण प्रदक्षिणा मारतोय. प्रदक्षिणा घातल्याने देवतांच्या अष्टबाजूने येणाऱ्या लहरी आपण ग्रहण करू शकतो. प्रदक्षिणा घालताना आपले मन एकाग्र होते. मन एकाग्र झाले की आपला भाव जास्त प्रगट होतो आणि आपण भगवंताजवळ जाऊन पोचू शकतो. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, अशा प्रकारे देवपूजा करण्याचा उपक्रम आपण करू शकतो.